मित्रांनो, सध्या कॅरी ऑनच्या संदर्भात भरपूर सारे कॉल येतात आणि कमेंट्स पण येतात. सो हा एक क्वेश्चन होता जो मला खूप मुलांनी विचारलेला आणि अजून एक क्वेश्चन होता की कॅरी ऑन भेटेल का. सो दोन्हीचे प्रश्न इथे मी क्लिअर करणार आहे. मित्रांनो, जो दुसरा प्रश्न होता कॅरी ऑन भेटेल का, जसं युनिव्हर्सिटी सांगितलं 3-4 तारखेला त्यांची फायनल मीटिंग होणार आहे आणि नियर अबाउट जसं मला माहिती मिळाली आहे त्यानुसार नियर अबाउट आपल्याला कॅरी ऑन पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा आता कॅरी ऑन भेटून जाईल. ओके, येस. पण तरी अजून GR आल्याशिवाय आपण 100% नाही सांगू शकत, पण नियर अबाउट वाटतंय की 80-90% आहे, पॉसिबिलिटी आहे. आता पहिल्या प्रश्नावर येऊया की फर्स्ट इयर 2024 पॅटर्नचे जे मुलं होते ज्यांना क्रेडिटमुळे वायडी पडला किंवा मागच्या वर्षी जे डायरेक्ट सेकंड इयर होते, फक्त डायरेक्ट सेकंड इयर, त्यांनाही क्रेडिटमुळे वायडी पडलाय ना. सो त्यांना ज्यांना वायडी पडलाय त्यांना कॅरी ऑन भेटेल का, हा प्रश्न आहे. कळतंय तुम्हाला? 2 केसेस आहे. कॅरी ऑन ह्या वायडी 2 प्रकारे पडतो. एक तर गोल्डन मुळे म्हणजे क्रिटिकल मुळे आणि सेकंड असतो फक्त क्रेडिटमुळे. आतापर्यंतचे जे 2 कॅरी ऑन होते त्यांना क्रेडिटमुळे ज्यांना वायडी पडला, फक्त क्रेडिटमुळे, त्यांना कॅरी ऑन भेटलेला नव्हता. ज्याला गोल्डन मुळे म्हणजेच क्रिटिकल मुळे वायडी होता त्यालाच फक्त कॅरी ऑन भेटला होता. मग यावेळेचा जो प्रश्न आहे की फर्स्ट इयर 2024 पॅटर्नचे मुलं जे फुल टाइम वायडी ऑल डाऊन झाले, वायडी झाले, त्याला कॅरी ऑन लागेल का, किंवा डायरेक्ट सेकंड इयरचा जो मुलगा मागच्या वर्षी डायरेक्ट सेकंड इयरला होता, डायरेक्ट सेकंड इयर त्याने ऍडमिशन घेतलं होतं, आता थर्ड इयरला तो जाणार होता पण त्याला पण वायडी पडलाय, सो त्याला पण क्रेडिटमुळे वायडी झाले, म्हणजे दोन्ही मुलांना क्रेडिटमुळे वायडी झालंय. सो यांना कॅरी ऑन भेटेल का. सो मित्रांनो, याचं उत्तर आपण मागच्या वेळेशी कम्पेअर करू नाही शकत, कारण मागच्या 2 वेळा जो कॅरी ऑन आला तो कशामुळे होता, फक्त क्रेडिटमुळे वाल्यांना दिलेला नव्हता, बरोबर. पण यावेळी आता युनिव्हर्सिटी काय GR देईल, 3-4 तारखेला GR युनिव्हर्सिटी देणार आहे, ते जो आपल्याला पत्रक येईल त्यात मेन्शन केलेलं असेल. मागच्या वेळेनुसार जर आपण कन्सिडर केलं मागच्या 2 कॅरी ऑन नुसार, तर तेव्हा क्रेडिट वायडीला कॅरी ऑन नव्हता, सो नाही भेटणार. पण यावेळी कदाचित असं म्हटलं जात आहे की यावेळी क्रेडिट वायडीला पण कॅरी ऑन भेटणार आहे, असं म्हटलं जात आहे. कन्फर्म नाहीये. मला जस्ट लोकांशी मी जेव्हा बोलतो तेव्हा कुणाकडून काय ऐकू आलं ते मी तुम्हाला सांगितलं. ओके, सो याचं उत्तर आपल्याला 2 ते 3 दिवसातच भेटून जाईल. याचे 2 उत्तर आहे. पहिला, मागच्या वेळेनुसार जर कम्पेअर केलं तर नाही भेटणार तुम्हाला कॅरी ऑन, आणि यावेळी GR काय येईल त्यानुसार ते आपल्याला 2-4 दिवसात कळेल. मग त्याच्यानुसार GR आल्यानंतर मी इथे व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगेल, तेव्हा तुम्हाला आयडिया क्लिअर होऊन जाईल. ओके, येस. सो तुर्तास तुम्ही 2 प्रकारे आपला आन्सर धरून ठेवा की सध्या अजून आपल्याला GR आलेलं नाहीये, तोवर आपण काही कन्फर्म सांगू शकत नाही. ठीक आहे मित्रांनो. सो या प्रकारे अजून काही डाऊट असेल कमेंटमध्ये लिहा आणि अभ्यास करताना आपलं पर्पल हॅड ऍप्लिकेशन यूज करा, ज्याच्यावर सॉल्व पेपर, IMP क्वेश्चन या सगळ्या मटेरियल आहे. डायरेक्ट सेकंड इयर किंवा फर्स्ट इयर 24 पॅटर्नच्या मुलांचे डिटेल व्हिडिओ लेक्चर कोर्स विथ सॉल्व पेपर, IMP क्वेश्चन, त्याच्यानंतर व्हिडिओ लेक्चर, सगळं मराठीमध्ये असलेलं मटेरियल एकदम अफोर्डेबल क्रॉसमध्ये आपल्या कोर्समध्ये आहे. कारण वायडी कॅरी ऑन का गरजेचा पडतोय, वायडी पडतोय म्हणून. वायडी का पडतो, बॅक राहतोय, तो बॅक पडूच देऊ नका. इतक्या दिवस तुम्ही स्वतः अभ्यास केला, आता पर्पल हॅट सोबत अभ्यास करून बघा. पर्पल हॅट सोबत अभ्यास केला की आम्ही दिलं तेवढंच करायचं, बाहेरचं काहीच वापरायचं नाही. आम्ही दिलं तेवढंच करा, 2-3 वेळा करा, त्याच्या बाहेर तुमची पासिंग तर होऊ शकत नाही. त्याच्यात आहे तेच पेपरला येतं, म्हणजे ऍटलिस्ट तुम्हाला 70 पैकी 50-55 मार्क पर्पल हॅट वरूनच पडून जातं, आरामात विषय निघतो. सो नक्की पर्पल हॅट कोर्सेसने अभ्यास करा, म्हणजे आपल्याला वायडीचं टेन्शन राहणार नाही. काही अजून अपडेट येतील मी पुढे मला सांगेलच. थँक्यू.